6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आली। देशामध्ये राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन चालू होतं। अयोध्येमध्ये जे कारसेवक पोचले होते त्यांनी त्या तारखेला तो बाबरी ढाचा पाडला। अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठ्या दंगली मुंबईत झाल्या। डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा एक जागतिक गुणवत्तेचा आणि महत्त्वाचा महोत्सव होत असतो। त्याचं नाव सवाई गंधर्व महोत्सव। या मीटिंग मध्ये थोड्या नाही म्हणलं तरी अशा चर्चा झाल्या की अहो ते शनिवार पेठेत आणि रमणबाग शाळेच्या मैदानावर आहे, तर एकूण सांस्कृतिक समजूत की शनिवार नारायण सदाशिव म्हणजे जरा तिथे संघ RSS ची सगळी घरं। भाग्य हे की त्यामुळे मला पहिल्या रांगेतल्या व्यासपीठाच्या समोरचा पहिला कोच की ज्याच्यावर पंडित भीमसेनजी स्वतः बसलेले असायचे त्यांच्या शेजारी बसण्याचं भाग्य लाभलं। तर व्यासपीठावर झाकीरभाई म्हणाले की तरी सवाई गंधर्व महोत्सव होतोय, त्याने असं माझ्याकडे हात केला, आपकी बदौलत हो रहा है। मी नमस्कार केला की माझ्यामुळे नाही, एकट्यामुळेही नाही, पण झाकीरभाई पुढे म्हणले ते फार मोलाचं आहे। ते म्हणले हा देश एक आहे, त्याची संस्कृती एक आहे। झाकीरभाईंचं वाक्य होतं, मैं जो तबला बजाता हूं वो सरस्वती का आशीर्वाद है।